नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मे बी थोडंसं टेन्शन आलं असेल, बट आपण ते आता दूर करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण पाहतोय मराठीची लास्ट मोमेंट रिव्हिजन तुम्ही जर करणार असाल तर काय करायचं आहे? तर बेसिकली मराठीमध्ये असे काही फॉर्म्युलाज वगैरे नाही आहेत की तुम्ही रट्टा माराल आणि सॉल्व्ह कराल, असं काही नाही आहे. मग मराठीमध्ये काय करावं? तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला विभाग येतो तो म्हणजे पठित उतारा. आता या मोमेंटला तुम्ही सगळे उतारे वाचणार आणि त्याचे प्रश्न उत्तरे सगळे सोडवणार हे तर शक्य नाहीये. मग काय केलं पाहिजे ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती आहे की जो पठित उतारा आहे तो तुम्हाला लिहून दिला जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं असं काही करायचं नाहीये. मग तुम्ही आता पठित गद्य किंवा पठित उतारे याकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्हाला तो लिहून दिला जाईल, ऑलरेडी छापून दिला जाणार आहे. सो तुम्हाला फक्त वाचायचं आहे आणि त्याच्याशी अनुषंगाने जे काही प्रश्न तुम्हाला खाली प्रश्न पहिला त्याच्यामधला पहिला दुसरा हा आकलनावरती असतो, तिसरा प्रश्न हा स्वमतावरती असतो, तर ते सगळं तुम्हाला त्या पठित गद्याच्या आधारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट येणार आहे त्याच प्रश्नामधला प्रश्न पहिला आ. या ठिकाणी तुम्हाला अजून एक उतारा दिला जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील. सेम टू सेम पठित उतारा आहे, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामधला उतारा आहे, तुम्हाला माहिती असणारा उतारा आहे आणि सेम त्याच्या आधारेच तुम्हाला पहिल्या प्रश्नाप्रमाणेच या ठिकाणी ही प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे अपठित. आता अपठितमध्ये काय करायचं आहे तर अपठितमध्ये तुम्हाला हे माहिती नाही की उतारा कुठला येईल, कसा येईल, तेही तुम्हाला माहिती नाहीये. मग त्याच्यामुळे आता त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही आता लास्ट मोमेंटला उतरायची प्रॅक्टिस करणं पण एवढं शक्य नाहीये. सो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेलच तर लाईटली तुम्ही काय करू शकता की नवनीतमध्ये किंवा कुठल्याही पेपर सेटमध्ये जे काही उतारे असतील बाहेरचे आलेले उतारे ते जस्ट फक्त एकदा रीड करा, जर वेळ असेल तर. नसेल तर काही गरज नाहीये, कारण याच्यावरती पण जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर ऑब्व्हियसली त्या उतार्यामध्ये असतात किंवा त्या गद्य विभागामध्ये असतात आणि तुम्हाला त्याच्या आधारेच प्रश्न सोडवायचे असतात. सो त्याच्यामुळे या ठिकाणीही अगेन तुम्हाला वेगळी अशी काही प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. बट याच्यावरती तुम्हाला सारांश लेखन हा एक भाग येणार आहे उपयोजित लेखनामध्ये. तर त्यासाठी फक्त तुम्ही सारांश कसा लिहिला जातो हे एकदा पहा. यासाठी तुम्ही काही एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स पाहू शकता किंवा मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. त्याच्यामध्येही तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. या सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पाहायला मिळेल. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे मेन पार्टवरती डायरेक्ट स्किप करा किंवा मी ऑलरेडी लिहून दिले ते फक्त वाचा व्हिडिओ ऐकण्यापेक्षा तुम्ही तेही करू शकता, कारण तुमच्याकडे वेळ सध्या कमी आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे पद्य. पद्यमध्ये पण अगेन सगळ्या कविता याच्यामध्ये येणार आहेत. सो कविता तुम्हाला अगेन लिहून दिली असेल, सो कविता पाठ वगैरे करायची काहीच गरज नाहीये, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात तर कवितेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे काव्य सौंदर्य कसं लिहिलं जातं. ओके. सो यासाठी तुम्ही काय करू शकता की जे एक्झाम्पल्स आहेत कशामधलेही तुम्ही एक्झाम्पल्स घेऊ शकता, मग ते डायजेस्टमधले असोत. शक्यतो डायजेस्ट तुम्ही लास्ट मोमेंटला रेफर करू शकता, कारण त्याच्यामध्ये सोपी लँग्वेज आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही फॉलो केलं असेल, सपोज डायजेस्ट नसेल केलं मास्टर की किंवा वॉटेवर जे तुम्ही फॉलो केलं असेल तेच शक्यतो फॉलो करा. पण जर तुम्हाला काही एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही डायजेस्ट रेफर करू शकता, कारण त्याच्यामध्ये थोडीशी सोपी भाषा आहे माझ्या मते. बाकी तुम्हाला जे हवं ते तुम्ही रेफर करू शकता. सो काय रीड करायचं आहे, फक्त तुम्हाला सगळ्या कवितांचा काव्य सौंदर्य रीड करायचं आहे. जास्त काही कविता नाही आहेत, आय गेस 8 कविता असतील. सो तुम्हाला फक्त त्यात पण पहिली कविता तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये, त्याच्यामुळे 7च आय थिंक कविता असतील. तर त्या फक्त 7 कवितांचं तुम्हाला काव्य सौंदर्य करायचं आहे, फक्त एकदा वाचायचं आहे. जे काही डायजेस्टमध्ये असेल तेच प्रश्न घ्यायचे आहेत आणि तेच फक्त एकदा वाचायचं आहे. ओके. किंवा तुम्ही जस्ट स्टेप लक्षात ठेवू शकता की याच्यानंतर हे लिहायचं आहे, अशा अशा ओळी आल्या तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवितेचा भावार्थ वाचून ठेवा, कारण पटकन ती कविता वाचल्यानंतर समजेलच किंवा ज्या काही ओळी दिल्या असतील त्यांचा अर्थ पटकन कळेलच असं नाही, कारण कविता बऱ्याचदा लवकर कळत नाहीत. सो त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचा फक्त भावार्थ वाचून ठेवा. भावार्थ वाचायला हार्डली तुम्हाला 5 ते 7 मिनिटं लागतील आणि 7 ते 8च कविता आहेत. सो एका तासाच्या आतमध्ये हे सगळं काम तुमचं होईल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे भावार्थ तुम्हाला सरलार्थ लेखनासाठी उपयोगी पडेल, अगेन काव्य सौंदर्यासाठी देखील उपयोगी पडेल. नेक्स्ट आहे याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात आणि कवितेची नावं दिलेली असतात, तर त्याच्या आधारे तुम्हाला एखादी कविता निवडायची असते आणि मग खाली कवयित्री असेल किंवा कवी असेल त्यांचं नाव, मग त्या कवितेचा विषय काय आहे किंवा कवितेमध्ये काय स्पष्ट केलंय किंवा तुम्हाला ही कविता आवडली की नाही आवडली, कवितेमधील भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे सगळं तुम्हाला विचारलं जाईल. तर जसं तुम्ही रसग्रहण वाचणार आहात किंवा जसं तुम्ही सरलार्थ किंवा काव्य सौंदर्य वाचणार आहात त्याच पद्धतीने आय वुड सजेस्ट की तुम्ही हा प्रश्न देखील याची देखील उत्तरं वाचा. अगेन तुम्हाला हे अपेक्षितमध्ये किंवा डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे
आणि तुम्ही जर व्यवस्थित कवी वगैरे त्यांची नावं लक्षात ठेवली तर तुम्हाला 4 गुण सहज मिळतील. सो जास्त काही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त 7 ते 8 कवितेंचे फक्त कवी कवयित्री बायहार्ट करायचं आहे त्यांची नावं, आणि जस्ट त्या कवितेमध्ये काय सांगितलंय हे तुम्हाला सरळ अर्थ किंवा काव्य सौंदर्याची तयारी केली की तुम्हाला हेही येईलच. ओके, सो हे काही जास्त वेगळं असं नाहीये, फक्त तुम्ही एकदा वाचा. अगेन ह्याला पण प्रत्येक कवितेसाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतील. पूर्ण 8 कवितांचं वाचायला हार्डली 1 तास लागेल. सो अगेन यामध्ये तुम्ही 1 तास इन्व्हेस्ट करू शकता. सो हे आहे की याला काय नाव देऊया आपण, माहिती कृती, काय नाव द्यायचं याला, ओके, मुद्द्यांच्या आधारे आहेत. सो मी या ठिकाणी मुद्दे असं नाव देते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे फोर्थ पॉईंटवरती आहे रसग्रहण करायचंय. अगेन रसग्रहणसाठी तुम्हाला काव्यपंक्ती दिल्या जातील आणि तुम्हाला त्याच एक्सप्लेन करायच्या आहेत. सो हा पण 4 गुणांचा प्रश्न आहे. यासाठी पण तुम्हाला प्रत्येक ओळीचा अर्थ माहिती असला पाहिजे. त्यासाठी ऑलरेडी तुम्ही सरळ अर्थ वाचलेला असेलच. काव्य सौंदर्य देखील तुम्ही त्यासाठी रेफर करायचं आहे. आणि हे पण तुम्हाला 3 पार्ट्समध्ये लिहावं लागतं आणि हे कंपल्सरी आहे की 3 पार्ट्समध्ये लिहायचंच आहे. पहिलं येतं आशय सौंदर्य, सेकंड आहे ते म्हणजे काव्य सौंदर्य, आणि थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. ओके, सो तुम्हाला हे 3ही पॉईंट मेन्शन करायचेच आहेत, कारण हे कंपल्सरी आहे आणि असं केलं तरीच तुम्हाला पूर्ण 4 गुण मिळतील. अगेन डिपेंड करणार की कविता कोणती आहे, त्यानुसार तुम्हाला 2, 3 किंवा 4 पंक्ती दिल्या जातील आणि त्याच्या आधारे तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेचे जे कवी आहेत किंवा कवयित्री आहेत त्यांचं नाव लिहायचंय. कवितेचा जो काही मेन विषय असेल, मध्यवर्ती कल्पना असेल किंवा जो काही संदेश मूल्य जे पण तुम्हाला त्या कवितेमधून मिळणार आहे ते सगळं तुम्ही आशय सौंदर्यामध्ये एक्सप्लेन करणार आहात. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य. मग याच्यामध्ये कवितेबद्दल लिहायचंय की कवितेमध्ये कोणता रस वापरलाय, कोणता अलंकार वापरलाय, कोणत्या भावना कवितेमधून व्यक्त होतात, हे सगळं तुम्ही काव्य सौंदर्यामध्ये लिहिणार आहात. नेक्स्ट आहे भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेची भाषा कशी आहे, त्याच्यामधलं काही वैशिष्ट्य आहे का, वृत्त कोणता आहे, अलंकारिक भाषा आहे का, अजून त्याच्यामधून कशा पद्धतीचा कोणता भाव व्यक्त होतोय, हे सगळं तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये सांगायचं आहे. ओके, सो 1, 2 आणि 3 हे 3 मुद्दे याच्यामध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी पद्य हा विभाग संपतोय. नेक्स्ट आहे तो म्हणजे पुढचा विभाग, ज्याला आपण तिसरा विभाग असं म्हणतो. या ठिकाणी हा खरं तर दुसरा नाहीये, याला आपण दुसरा नंबर देऊया, आणि हा आहे आपला तिसरा विभाग. तिसरा विभाग काय आहे, स्थूल वाचन. अगेन तुम्हाला यावर्षी एक स्थूल वाचन जे आहे तर ते कट केलेलं आहे, म्हणजे रिड्यूस केलेलं आहे. सो तुमच्याकडे फक्त 3 स्थूल वाचनाचे पाठ आहेत. अगेन तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न दिले जातात आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे असतात. ओके, तिघांपैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात. सो तुम्ही एक करू शकता. तुम्हाला आता सध्या 3च स्थूल वाचन आहेत. मग त्याच्यामधून तुम्ही कोणतं तरी एक स्थूल वाचन हवं असेल तर स्किप करू शकता आणि 2 मात्र पक्के करा, जे कोणते 2 ठेवणार असाल तर ते. कारण जर तुम्ही एक स्किप करताय तर ऑब्व्हियसली बाकीचे 2 तुमचे पक्के असले पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही एखादं स्थूल वाचन लास्ट मोमेंटला स्किप करू शकता आणि बाकीचे 2 व्यवस्थित करू शकता. कारण 3 प्रश्न येणार आहेत तर ऑब्व्हियसली प्रत्येकामधून एकच प्रश्न येऊ शकतो. आणि अगेन हे तुम्हाला 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. तर मग यामध्ये तुम्हाला सगळं लिहिणं कंपल्सरी आहे. म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला काय कळलं, तुमची स्वतःची मतं पण तुम्ही ऍड करू शकता, बट ते रिलेटेड असलं पाहिजे जे काही चॅप्टर असेल त्याच्याशी. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला 3 गुणांसाठी एक उत्तर लिहायचं आहे आणि ते साधारणतः एक पानभर तरी असलं पाहिजे. म्हणजे जेवढ्या पानामध्ये त्या ओळी असतील त्याच्यात थोडंसं कमी वगैरे चालेल, पण शक्यतो पानभर असलं पाहिजे, तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण 3 गुण मिळतील. शक्यतो मराठीमध्ये पूर्ण गुण नाही दिले जात, ऍटलिस्ट 2.5 गुण म्हणजे 2.5 गुण तरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. सो सेकंड लास्ट आहे तो म्हणजे भाषा अभ्यास. सो भाषा अभ्यासमध्ये सगळं ग्रामर आहे. आता लास्ट मोमेंटला ग्रामरमध्ये काय काय करायचं, तर यामध्ये तुम्हाला काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे टॉपिक्स माहिती असले पाहिजेत आणि आय होप सो की तुम्हाला माहिती असतील. नसतील तर याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केला आहे, तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तर समास आहे. अगेन समासचे जास्त एक्झाम्पल्स करायची गरज नाहीये, जे तुमच्या पुस्तकाशी निगडीत आहेत किंवा जे प्रत्येक पाठानंतर तुम्हाला डायजेस्टमध्ये वेगवेगळी समासाची उदाहरणं वगैरे पाहायला मिळतील, तर तुम्ही ते रेफर करू शकता. किंवा तुम्हाला इतर कोणतं पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर करत असाल तर तुम्हाला शेवटी व्याकरणाच्या विभागामध्ये एक पूर्ण चार्ट दिलेला असेल मे बी समासाचा वगैरे, तर तुम्ही तो रेफर करू शकता. ओके, जास्त मोठे समास करायची गरज नाहीये. तुम्हाला ऑलरेडी समासामध्ये कोणते समास येऊ शकतात हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. कारण तुम्हाला आय गेस खूप मोठे किंवा खूप खोलातले समास नाहीयेत, वरचे समास आहेत फक्त, तुम्ही तेच फक्त करायचे आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे शब्दसिद्धी. अगेन शब्दसिद्धी हा खूप सोपा टॉपिक आहे. तुम्ही टेक्स्टबुकच्या मागे जी काही पानं आहेत तर तीच पानं तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता, म्हणजे त्याच पानामधला मजकूर तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता शब्दसिद्धीसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे वाक्प्रचार पण तुम्हाला जास्त काही अवघड नाही येणार. मोस्टली तुम्ही स्कॉलरशिपचे वगैरे पुस्तकं पाहिली असतील, त्यामध्ये तुम्हाला वाक्प्रचार पाहायला मिळतील, तुम्ही ते रेफर करू शकता. किंवा जर मला कुठे मिळाले तर मी टेलिग्रामवरती अपलोड करेन, सो तुम्ही ते वाचू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ओके, सो वाक्प्रचार वगैरे किती गुणांसाठी येईल हे मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे ते म्हणजे शब्द संपत्ती.
शब्दसंपत्तीमध्ये अगेन समानार्थी शब्द आहेत, विरोधार्थी शब्द आहेत. सो यासाठी पण तुम्ही कोणतंही ग्रामरचं बुक रेफर करू शकता किंवा सध्या वेळ नसेल तर डायजेस्टच्या मागे जी काही डायजेस्टच्या खाली म्हणजे प्रत्येक धडा संपल्यानंतर किंवा कविता संपल्यानंतर त्या कवितेमध्ये कोणते असे विरोधार्थी समानार्थी शब्द असतील तर ते तुम्हाला दिलेले असतील खाली, तुम्ही फक्त ते वाचले तरी पण चालणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेखन नियमानुसार शुद्ध लेखनाचा वगैरे प्रश्न आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे अगेन अचूक शब्द वगैरे दिलेले आहेत तर ते फक्त रेफर करायचे, कारण त्यामधलंच एखादं येऊ शकतं. नेक्स्ट आहे पारिभाषिक शब्द. अगेन ते शब्द पण तुम्हाला टेक्स्टबुकच्या शेवटी पाहायला मिळतील, तुम्हाला तेच रेफर करायचे कारण त्याच्या बाहेरचं नाही विचारलं जात. सो हार्डली ते काहीतरी 80-90 शब्द असतील. फक्त एक नजर फिरवा, तुम्हाला ते सगळे शब्द लगेच कळतील, कारण ऑब्व्हियसली आपण बऱ्याचदा ते इंग्लिश शब्द वापरत असतो आणि त्याच्याच मराठीमधून शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो नेक्स्ट आहे विरामचिन्हे. विरामचिन्हे पण तुम्हाला येत असतील, कारण तुम्ही साधारणतः 5वी पासून वगैरे आपल्याला विरामचिन्ह असतातच, सो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेलच. अगेन तुम्ही त्याच्यासाठी काही ग्रामरचे बुक्स जस्ट चाळू शकता, म्हणजे विरामचिन्ह नक्की त्याचा उपयोग काय आहे वगैरे हे लक्षात नसेल तर तुम्ही ते पाहू शकता त्याच्यामधून. सो हे झाले भाषा अभ्यासमधले टॉपिक. सो आता तुम्हाला काय करायचं, जस्ट पारिभाषिक शब्द रेडी करायचे आहेत, अचूक शब्द रेडी करायचे आहेत, व्याकरणाचं पुस्तक वगैरे असेल तर वाक्प्रचार रीड करायचे आहेत, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द एकदा वाचायचे आहेत. ओके, बस. समास जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहू शकता समासाचा, मी पण अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण पाहू शकता. नेक्स्ट आहे लास्ट विभाग, तो म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये काय करायचं आहे, तर सध्या तुम्ही लास्ट मोमेंटला काहीच करू शकत नाही. मग तुमच्याकडे जर एखादं रेफरन्स बुक असेल उपयोजित लेखनाचं किंवा युट्यूबवरती बरेचसे एक्झाम्पल्स अवेलेबल आहेत, तुम्ही ते चेकआउट करू शकता. अगेन याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे विभाग आहेत, तर शक्यतो उपयोजित लेखनाला जास्त वेळ द्या. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पठित गद्य किंवा अपठित गद्य हे सगळं साधारणतः लवकर होईल असा प्रयत्न करा, कारण हे उतारे तुम्ही कधी ना कधीतरी एकदा तरी वाचले असतीलच पठित उतारे, सो त्याच्यामुळे ते लवकर करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे पद्याला थोडा जास्त वेळ लागेल, कारण या ठिकाणी कविता शक्यतो वाचावी लागतेच आणि त्याच्यामधून शोधून उत्तरं लिहावी लागतात. नेक्स्ट आहे स्थूल वाचन, याला पण थोडासा वेळ लागेल. भाषा अभ्यास पटकन होईल, कारण या ठिकाणी जास्त मोठे प्रश्न नाहीयेत. उपयोजित लेखनाला शेवटचा 1.5 तास येईल असं पहा, कारण तुम्हाला ऑब्व्हियसली यावर्षी एक अर्धा तास एक्स्ट्रा मिळालंय, सो शेवटचा 1 आणि हाफ तास म्हणजे 1.5 तास तुम्ही याला एक्स्ट्रा देऊ शकता, कारण उपयोजित लेखनामध्ये बरेचसे उपप्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात आहे, बातमी आहे, कथालेखन आहे, आत्मवृत्त आहे, सो या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याला खूप वेळ लागेल, तुम्हाला एकतर विचार करावा लागेल, मग ते अरेंज करावे लागतील सगळे पॉईंट्स, मग ते लिहावं लागेल. सो ऑब्व्हियसली याच्यामध्ये वेळ जाईल. आणि अगेन याच्यामध्ये जाहिरात कशी असावी किंवा त्याचा साचा काय आहे हे सगळं यासाठीचे व्हिडिओज पण मी ऑलरेडी अपलोड केले आहेत. पूर्ण व्हिडिओज न पाहता डायरेक्ट पॉईंटवरती स्किप करून पाहिलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जाहिरातीसाठी एकच पान पुरेसं असतं. बातमीसाठी पण एक आणि मागच्या पानाच्या थोड्याशा ओळी म्हणजे 5 ते 10 ओळी तुम्ही असं घेऊ शकता. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर कथालेखन लिहिणार असाल तर शीर्षक कंपल्सरी आहे, त्या स्टोरीमधून काय तात्पर्य येतं ते कंपल्सरी आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात ते म्हणजे प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन. अगेन याच्यामध्ये सोपं काय असेल तर ते आहे आत्मकथन, पण तुम्ही जर प्रसंग लेखन किंवा वैचारिकची तयारी केली असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. बट हे आहे ते म्हणजे 8 गुणांसाठी आणि शब्दमर्यादा साधारणतः 120 ते 150 शब्द अशी असू शकते. सो तुम्हाला एक पुढचं पान एक मागचं पान हे कम्प्लीट लिहावं लागेल आणि थोड्याशा एक्स्ट्रा ओळी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतील. सो हे झालं लास्ट क्वेश्चन बद्दल. अगेन समरी लिहिताना जास्त एक्सटेंड नाही करायचे. समरी शुड बी 1/3 ऑफ दी गिवन पॅरेग्राफ. सो तुम्हाला फक्त 1/3 समरी लिहायची आहे. ती फक्त तुम्हाला 6 गुणांसाठी असली तरी पण थोडीशीच लिहायची, एक्सटेंड नाही करायचे. तुम्हाला जर समरी नसेल लिहायची तर तुम्ही पत्रलेखन करू शकता, ते पण 6 गुणांसाठी आहे. ओके, सो डिपेंड्स की तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्ही कशाची तयारी केलेली आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जाहिरात, बातमी लेखन किंवा कथा. या तिघांपैकी तुम्हाला 1-2च कोणतीतरी लिहायचे आहेत, सो तुम्ही कोणतेही लिहू शकता. बेस्ट आहे की जाहिरात लिहू शकता, कारण तुम्हाला जाहिरातीबद्दल बराच अनुभव असेल, सो तुम्ही ते लिहू शकता किंवा तुम्ही जे काही डिसाईड केलं असेल ते लिहू शकता. अगेन बातमी आणि कथापैकी कथा थोडीशी इझी आहे, किंवा तुम्ही जर बातमीची तयारी केली असेल तुम्ही बातमी पण लिहू शकता. सो अशा पद्धतीने हे होतं मराठीबद्दल. याचे तुम्ही एक्झाम्पल्स शक्यतो रीड करा, कारण जेवढे तुम्ही आता लास्ट मोमेंटला एक्झाम्पल्स रीड कराल तेवढी तुम्हाला जास्त आयडिया येईल, पेपरमध्ये पटकन आठवेल की कसं लिहिलं गेलं पाहिजे वगैरे. सो तुम्ही फक्त रीड करू शकता, लिहून पाहणं शक्य असेल तर करू शकता, बट शक्यतो लास्ट मोमेंटला लिहिण्यापेक्षा तुम्ही रीड करू शकता. ओके, आणि हा अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळा पेपर सोपा येणार आहे आणि तुम्ही जो काही अभ्यास केला असेल त्यामधलाच पेपर येणार आहे असं तुम्ही विश्वास ठेवा आणि बिनधास्त पेपरला सामोरे जा. तुम्ही जेवढं जास्त टेन्शन घ्याल तेवढं तुम्हाला कमी आठवेल. सो ब्रेनला शांत ठेवा,
आणि खूप चांगल्या पद्धतीने पेपर लिहा. ग्रामरला महत्त्व आहे आणि अक्षर वाचनीय असलं पाहिजे. अक्षराला महत्त्व नाही असं आपण नाही म्हणू शकत, बट अक्षर आता तुम्ही लास्ट मोमेंटला तर सुधारू शकत नाही. त्याच्यामुळे जसं काही असेल ते फक्त वाचनीय करण्याचा प्रयत्न करा. प्रेझेंटेशन चांगलं करा. पेपर कसा लिहायचा याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आणि अजिबात घाबरू नका आणि स्टे काम अँड राईट युअर पेपर व्हेरी वेल. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. गॉड ब्लेस यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.